नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा जवळपास सुटलाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाकडून लोकसभेच्या 5 उमेदवारांची यादी यापूर्वी जाहीर झाली आहे। उद्या उर्वरित 5 लोकसभा जागांची उमेदवारांची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून केली जाणार आहे। दुसऱ्या लिस्टमध्ये रावेर, भिवंडी, बीड, माढा आणि सातारा या लोकसभा मतदारसंघांचा समावेश असणार आहे। उद्या जयंत पाटील पत्रकार परिषद घेऊन उर्वरित लोकसभेच्या जागांची घोषणा करण्याची शक्यता आहे। शिवसेना शिंदे गटातील नेते आणि माजी आमदार विजय शिवतारेंचे बंड थंड झाल्यानंतर आता त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे। ज्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने बोंबाबोंब करून शिवतारेंनी बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे ठामपणे सांगितले होते, आता त्याच बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी विजय शिवतारेंनी कंबर कसल्याचं दिसून येत आहे। शिवतारेंच्या पुरंदरमध्ये आज महायुतीची समन्वयक बैठक बोलवण्यात आली आहे। या बैठकीला माजी मंत्री आणि अजित पवारांचे विरोधक राहिलेले विजय शिवतारे उपस्थित राहणार नाहीत, मात्र त्यांचे कार्यकर्ते या समन्वय बैठकीला हजर राहणार आहेत। आदित्य ठाकरे हे यवतमाळचे उमेदवार संजय देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नागपुरात आले असता पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला। बंडखोरी आणि गद्दारीमध्ये फरक असतो। शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांना तिकीट नाकारल्यानंतर 40 गद्दारांनी सुद्धा पुढचा विचार केला पाहिजे। जिथे जिथे गद्दारांना तिकीट मिळाली आहे त्यांनाही असाच धडा बसणार आहे, अशी टीका शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज नागपुरात केली। सोबतच संविधानाला मोठा धोका आहे, अशा काळात आम्ही सगळे एकत्र येऊन लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहोत, यात प्रकाश आंबेडकर यांनी सहभागी व्हावे असे आवाहन देखील त्यांनी केले। जनतेला भूलथापा देऊन सत्ता काबीज करणाऱ्या भाजपाने देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे करून उद्योगपतींचे घर भरले आहे। सर्वत्र लूट माजवणाऱ्या भाजपाने जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी धर्मांधता पसरवणे सुरू केले आहे। देशात महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली असताना दुसरीकडे लोकांच्या हातून रोजगार हिरावला जातोय। निष्ठुर व जनतेवर सूड उगवणाऱ्या भाजपा सरकारला सत्तेतून हद्दपार करा व संविधान आणि लोकशाही वाचवा, असे आवाहन काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे। लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान उमेदवारी घोषित करताना डावलल्याने नेत्यांच्या पक्षांतराची मालिका सुरू आहे। अशातच भाजपाला उत्तर महाराष्ट्रात एक मोठा धक्का बसण्याची शक्यता असून जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे। पाटील यांनी आज खासदार संजय राऊत यांची भेट घेतली होती। त्यानंतर ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याही भेटीसाठी त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी गेले होते। अशातच उन्मेष पाटील यांचा आमच्या पक्षातील प्रवेश निश्चित झाला असून उद्या पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय। उन्मेष पाटील यांनी थेट संजय राऊत यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। या भेटीवर उन्मेष पाटील यांची प्रतिक्रिया आली आहे। ते म्हणाले, मी आणि संजय राऊत संसदेत सोबत काम केले आहे। प्रत्येक गोष्टीत आपण राजकारण पाहू नये, राजकारणापलीकडे मैत्री जपली गेली पाहिजे। आताच्या घडीला मैत्री जपली जात नाही आणि ती मैत्री जपण्याचा हा प्रयत्न आहे, बाकी काही नाही, अशी प्रतिक्रिया उन्मेष पाटील यांनी दिली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोडल्यानंतर आता शिंदेंच्या खासदारांची काय अवस्था झाली हे महाराष्ट्राने पाहिलंय। त्यांना आता वाटत असेल की उद्धव ठाकरेंना आपण सोडलं ही चूक झाली। एवढंच नाही, आता येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील आमदारांची अवस्था यापेक्षा बिकट होईल अशी भीती ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केली आहे। यामुळे त्यांनी आता लवकरात लवकर निर्णय घ्यावा। आता उद्धव ठाकरे त्यांना पक्षात घेणार नाहीत, पण त्यांनी भाजपाला विरोध करून आतापासूनच त्यांनी जोडणी करावी, असंही वैभव नाईक म्हणाले आहेत। अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने डॉक्टर अभय काशीनाथ पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे। काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधातच उमेदवार दिल्याने महाविकास आघाडी आणि वंचित मधील युतीच्या सर्व शक्यता आता जवळजवळ मावळल्या आहेत। अशातच आता या शक्यतांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दुजोरा दिलाय।
मतांचं विभाजन होऊ नये यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये सामील करण्यासाठी गेलो होतो, मात्र त्यांनी आमची वारंवार चेष्टाच केली। असे असतानाही काँग्रेसच्या वतीने आम्ही आपली भूमिका पक्षश्रेष्ठींनी समजून सांगितली होती, पण त्यांनी ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले उमेदवार उभे करायचं काम सुरू केलं, याचा अर्थ त्यांना आमची साथ नको होती हेच त्याच्यातून सिद्ध होतंय। म्हणून आम्ही काल त्या ठिकाणी उमेदवार घोषित केल्याची स्पष्टोक्ती नाना पटोले यांनी दिली आहे। लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून राजकीय पक्षांमधील राजकारणाला गती आल्याचं दिसून येत आहे, मात्र प्रत्यक्षात या सोहळ्याचा महत्त्वाचा दुवा आहे त्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये उत्साह पाहायला मिळत नाही। सर्वसामान्य नागरिक हे राजकारणाला कंटाळल्याचं दिसतंय। मागील काही निवडणुकांमध्ये पाहिलं तर नोटाचे मतदान मोठ्या प्रमाणात झालंय, त्यामुळे यंदा देखील अनेक पक्षांनी दिलेले नापसंत उमेदवार आणि राज्यातील राजकारण याला कंटाळून लोक नोटाला मतदान अधिक करण्याची शक्यता आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत मिठाचा खडा पडलाय। ही जागा छगन भुजबळांना मिळणार अशी कुणकुण लागताच विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी तातडीने मुंबई गाठली आहे। गोडसेंपाठोपाठ छगन भुजबळ यांनी देखील मुंबई गाठली आहे। आता नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे देखील यवतमाळचा दौरा रद्द करून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे। त्यामुळे नाशिकच्या जागेवरून मुंबईचे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे। अशाच प्रदेशातील टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।